सुंदर असा चौकार पाहायला मिळत आहे तो चौकार. धावसंख्या होती होती 20 धावा. एक षटकानंतर 20 धावा. खूप असं सुंदर षटक बॅटिंग करताना. धायटी वर्सेस बोरगेवाडी खूप सुंदर असा सामना. पुढील षटक घेऊन येतो विक्रम. पाहूया काय होत आहे. पहिल्या ओव्हरला खूप असा मार भेटलेला आहे तो सुनील याला. सामना करील तो स्वप्नील. चला स्पीडअप करा स्पीडअप करा. आज पूर्ण बिझी डे आहे. खूप अशा मेसेज कव्हर करायच्यात आपल्याला. वाईट नो चेंडू. अतिरिक्त धाव संख्या होते ती 21. पुढील चेंडू हा फ्रीट असेल. फ्रीटचा किती पत फायदा उठवलेला पाहायला मिळेल. कॅच झालती पण तू फ्रीट असल्या कारणाने विकेट देणार नाहीये. आणि एकच संख्ये. फ्रीटचा जास्त काय फायदा उठवता आला नाहीये. पुढील चेंडू रोहित याला. रोहित हा खूप सुंदर अशी बॅटिंग करत आहे. सुंदर असा फटका आणि 2 धावा पूर्ण करता येतो स्वप्नील आणि रोहित. थोडस क्रॅम्प असं आलेलं वाटतंय. थोडं चेक करून घ्यावा. षटकातील तिसरा चेंडू. सामना करील तो रोहित. मिस जॉर्ज. बॅटमन सुद्धा बीट झालेले किपर सुद्धा बीट झालेले आणि लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. थोडा बॅट्समनला त्रास होत आहे. क्रॅम्प आलेले असं दिसतंय. पाणी घेऊन जावा पाणी.
ओव्हरचा चौथा चेंडू सामना करेल तो स्वप्नील. बॉल असा काहीसा समजलेला नाही, एखाद बॉल खूप असा डाऊन लेवलला गेलेला आहे. डॉट चेंडू. मिस जज किपर करणं मिस जज झालेले आहे आणि तो झेल सुटलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. शेवट चेंडू धावसंख्या होते ती 25. पुन्हा एकदा जीवदान. लगातारच्या 2 चेंडूवर जीवदान दिलेले तो स्वप्नील याला पाहूया कितपत फायदा उठवता येतो पुढील 12 चेंडू मध्ये. दोन ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या होते ती 26. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. बॉलर लगेच रेडी करून ठेवा, कोण नेक्स्ट ओव्हर घेईल तो. नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. पुढील षटक घेऊन येते तो अंकुश. 2 षटकाशी महाग पडलेले आहेत. 26 धावा झालेले आहेत त्या 2 षटकामध्ये. पहिला षटक 20 धावांचा होता, पण दुसरा षटक खूप चांगला हाताळलाय तो विक्रम याने. लगातारच्या 3 चेंडूवर जीवदान दिलेले ते स्वप्नील याला. खूप अशा गच्चाळ असं फिल्डिंग चालू आहे. अशा वेळेस बॉलर काय करेल. पुढील चेंडू रोहित याला. खूप असा सुंदर असा पुल शॉट आणि षटकार. या षटकाराने धावसंख्या होते ती 33. खूप सुंदर असा बॅटिंग करतोय तो रोहित. त्याच्या पायाला क्रॅम्प आलेले तरी सुद्धा तो अतिशय चांगली अशी फलंदाजी करत आहे. तुला 2 षटकार फिल्डर कडनं मिस फिल्डर त्या कारणाने 2 धावा अशा पूर्ण करत आहे तो स्वप्नील आणि रोहित. फिल्डिंग मध्ये असा थोडासा चेंजेस करण्यात येत आहे तो टीम कडनं. पुढील चेंडू अंकुशाचा. लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा झेल उडलेले पाहूया झेल होते कारण अतिशय सुंदर असा झेल. रोहितला माघार यावं लागतं. खूप सुंदर अशी बॅटिंग करून तो माघार येत आहे.
अतिरिक्त धाव व्हाईट स्वरूपात. पुल शॉट मिस फील्ड थोडीशी पण एकच रन. मिस फील्ड कीपरला थोडं गॅदर करता आलेलं नाही त्या मानाने पुन्हा एक रन म्हणजे असे 2 रन. मिस फील्ड भरपूर झालेले बोरगेवाडीकडनं. धन्यवाद. तर आपण पाहत आहात सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत शिवनेरी बॉईज जोगाईवाडी. येस 5 धावांची पॅनल्टी असेल बॅटिंग करणारा संघ ब्लू ट्रॅक मुळे. तर जाऊया मॅचच्या दिशेने स्पंच मॅचला सुरुवात करायची. शिवनेरी चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. येस युट्यूबला ही स्पर्धा आहे तर विनंती असेल संघाने बाहेर यायचंय. धावसंख्या 37 होती. 5 धावा वजा केल्यानंतर 32 ही धावसंख्या धावफलकावरती लावण्यात आले. तिसऱ्या षटकातील आतापर्यंतचे 5 चेंडू झाले. शेवटचा बॉल आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल. यावेळेस पहा मोठा स्ट्रोक खेळाय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर कनेक्शन. यावेळेस मात्र या 4 धावा षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या 36 या आकड्यावरती जिथे मात्र 12.00 रन रेटने धावसंख्येत वाढ होते. 3 षटक समाप्तीनंतर 36 या आकड्यावरती. शेवटचं षटक 4 षटकांची मॅच.
यावेळेस आडव्या बाटण्या खेळाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने जातोय तोपर्यंत चेंडू पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या बाजूची पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण करत असताना चांगला प्रयत्न होत होता परंतु यावेळेस फेकी होईल तोपर्यंत धावा पूर्ण केलेत 2 आणि तिसरीचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय 3 धावा यावेळेस पूर्ण प्राप्त केल्या जात आहेत कंप्लीट केल्या जात आहेत या 3 धावांनी धावसंख्येत होताना पाहायला मिळेल बदल धावसंख्या 40 या आकड्यावरती शेवटचं षटक आहे एक महत्वपूर्ण जबाबदारी घेऊन गोलंदाज यावेळेस मात्र येताना पाहायला मिळालंय आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न होतोय सर्कलचा खेळाडू थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाठवलाय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेली तर पूर्णपणे क्षेत्ररक्षण पूर्णपणे सध्याच्या स्थितीला अटॅकिंग ठेवलंय यावेळेस मात्र पहा क्षेत्ररक्षक किती धावांची पावर येताना पाहायला मिळेल कशा पद्धतीने धावा बनवताना पाहायला मिळेल कारण की शेवटचं षटक आहे 4 षटकांची मॅच आणि पहिल्या इनिंग मध्ये 3.3 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या 43 या आकड्यावरती आतापर्यंत पाहायला मिळते लॉंग ऑफ रिजन मधून फेकी गेली जाईल एक धाव पूर्ण होते सिंगल डिजिटने धावसंख्या पुढे जाईल 45 या आकड्यावरती धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर येणारे 2 चेंडू 45 ही धावसंख्या आपण पाहतोय 50 पेक्षा जास्त येस माफ करा तर धावसंख्या असेल 42 सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे शेवटचे महत्वाचे षटकातील एक चेंडू बाकी आहे स्टेप आउट झाला यावेळेस मात्र पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय पूर्णपणे स्लॉट मधील चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय यावेळेस मात्र षटक समाप्तीचा इशारा पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील 6 धावांचा 4 षटकांचा शेवट आणि धावसंख्या क्रमांक आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 48 या आकड्यावरती 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय येणाऱ्या काळामध्ये सलामीची जोडी लगेच
या पर्वाचा शेवट झालाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर टॉस केला जातो जिथे मात्र करंजशी 11 विरुद्ध केदारनाथ 11 ढफळवाडी. करंजशी 11 या संघाने मात्र टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि विरोधी म्हणजेच केदारनाथ 11 ढफळवाडी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. जशी मॅच होईल तसं मात्र लगेच आपण खेळपट्टीच्या आतमध्ये जायचंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या क्रमांकाची मॅच झुंजार क्रिकेट बोरगेवाडी, तर दुसऱ्या बाजूला एम्पायर टीम धायटी अशी मॅच आहे. ही महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय जेथे मात्र दुसऱ्या बाजूला 24 चेंडू आहेत तर दुसऱ्या बाजूला 49 धाबा बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने या धाबा बनवल्या जातील. शिवनेरी बॉईज जुगाईवाडी आयोजित शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय. दिवस क्रमांक दुसरा आपण पाहतोय. फायनलचा महत्वाचा निर्णायक अंतिम लढतीचा दिवस आज मात्र आपण पाहणार आहोत. शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 पाहिलं गेलं तर कोणता संघ आजच्या दिवसामध्ये विजेता होताना पाहायला मिळेल. तर चला जास्तीत जास्त वेळ लावायचा नाही. आपल्याला अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र दर्जेदार कलात्मक रक्षणात्मक फटका देऊन जातोय 440 वोल्टचा आणि 4 धावांचा झटका जिथे मात्र पहिल्याच बॉल वरती या 4 धावा येत आहेत. यावेळेस मात्र सुरुवात चांगली झाली. आता मात्र पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये 45 धावांची आवश्यकता येणारे 23 चेंडू येणारा काळ सांगून जाईल या मॅच मध्ये कशा पद्धतीने धाबा बनवल्या जातील. सुरुवात मात्र दर्जेदार राहिले. आता मात्र येणारा काळ गोलंदाज कशा पद्धतीने कमबॅक करेल की येणाऱ्या काळामध्ये जशी सुरुवात झाली तशी मात्र पुढील वाटचाल करताना पाहायला मिळेल बॅटर. यावेळेस मात्र फुल टॉस डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो. यष्टीरक्षक जिथे मात्र पाहायला गेलं तर कशा पद्धतीने धाबा या बनवल्या जातील. सुरुवातीची स्थिती पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये 48 धाबा बनवल्या गेल्या आणि त्यानंतर 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. केदारनाथ 11 ढफळवाडी बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण प्रॅक्टिस करायचे. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार राहिलंय. तोपर्यंत धाबा मात्र पूर्ण केल्या जात आहेत 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला जिथे मात्र 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या क्रमांक 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला गेलं तर या सलामीच्या जोडीला फोडणं खूप महत्वाचं आहे. एक ब्रेक थ्रू या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये हवा. या बेस मध्ये चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. अनिकेत कडून थोडीशी होईल चुकी तोपर्यंत धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेले तर 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडूवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस मध्ये थोडस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. फेकी केली जाईल. जागा सोडली गेली नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाकडून धाव घेण्यासाठी. परंतु यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर थांबवलं जाईल. यावेळेस पहा मिस्टामी स्ट्रोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतात 3. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल 2 बाउंड चेंडू कलेक्ट केला जाईल. पुन्हा एकदा फेकी होईल. तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या यशस्वी धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग कम्युनिकेशन ऍक्शन अँड कमिटमेंट यावेळेस मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. धाबा जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 3 धावांचा खेळ शेवटच्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालाय.
येस विनंती असेल केदारनाथ 11 ढप्पळवाडी संघ कर्णधार आपले खेळाडू प्रॅक्टिस करत आहेत खेळपट्टीच्या आत, तर विनंती असेल त्यांना बाहेर प्रॅक्टिस करण्यासाठी सांगायचंय. येस पट्टीच्या बाहेर जायचंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर जो पडदा आहे. येस धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की युट्यूबला ही स्पर्धा आहे. चेंडूला सोडून दिला जातोय, परंतु चेंडूने वेगळाच वळण घेतलंय. यावेळेस मात्र बेटर सेफ दॅन सॉरी, फलंदाज जास्त काही जोखीम उचलणार नाही, परंतु यावेळेस पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता सांगून जाईल या मॅचची कहाणी. गोलंदाज पूर्णपणे पाहायला गेलं तर क्लास आहे. थोडस पाहायला गेलं तर क्रॅम्प येतोय पायामध्ये, परंतु काळजी घ्यायची आहे. 2 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. स्वप्नील मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला या मॅच मध्ये. अविनाश आणि शिवाजी ही जोडी या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला आडव्या बॅटने खेळलाय, मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र डीप मिड विकेट रिजन कव्हर केलं जाईल. क्लासिकल स्ट्रोक यावेळेस येताना पाहायला मिळतोय. षटकार. वेलकम डीजे. येस क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेली तर लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे. मिड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळाय क्षेत्ररक्षक 2-2 क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. फेकी केली जाईल, एकच धाव यावेळेस पूर्ण होताना पाहायला मिळेल. जिथे मात्र पाहायला गेलं तर एका धावेने धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या 1ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. जिथे मात्र 19 आकड्यावरती ही धावसंख्या आपल्याला जाऊन पोहोचते. गोलंदाज यावेळेस पाहायला गेलं तर गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन्स, प्रत्येक चेंडू ते टप्प्यामध्ये बदल. यामुळेच पहा काय वेगवान गतीने स्टंपिंग करताना पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता, पाहायला गेलं तर गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस पाहायला गेलं तर डॉट बॉल, जसा निर्धाव चेंडू आला तसा निर्धाव चेंडू येतोय, तसा मात्र वेगवान गतीने बेल्स रिमूव्ह केल्या गेल्या आणि त्यामुळेच पाहायला गेलं तर धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ यावेळेस मात्र 1ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. जिथे मात्र पाहायला गेलं तर धावसंख्येत बदल होईल. येस नोट आउट आहे. महत्वाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एका धावेने आतापर्यंत जे चेंडू झालेत 5, पाहायला गेले तर 8 धावा खर्च गेलेत. डॉट बॉलने मात्र पाहायला गेलं तर सांगता होते 5व्या क्रमांकाच्या चेंडूची. क्षेत्ररक्षण थोडस फिरवलं जात. यावेळेस मात्र मास्टर माइंड गोलंदाज आहे. पूर्णपणे गोलंदाजी डोक्याने करताना पाहायला मिळतो यावेळेस, परंतु 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड असल्यामुळे चेंडू निघून जातोय की काय सीमारेषा पार. चांगला प्रयत्न जरूर होता, परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू निघून जाईल वेगवान गतीने. यावेळेस मात्र 4 धावांसाठी यावेळेस कलात्मक फटका पाहायला मिळालाच, परंतु दर्जेदार टायमिंग देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळेच धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या 2 षटकांचा शेवट झाल्यानंतर धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेले तर येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 49 धावांचं लक्ष्य होतं. 24 चेंडू 12 चेंडूंचा खेळ झालाय. 23 ही धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. अजून देखील येणाऱ्या काळामध्ये 26 धावा म्हणजेच 4 षटकार आणि 7
चौकार म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण स्थितीमध्ये ही मॅच पोहोचताना पाहायला मिळते. हे षटक ठरवेल ही मॅच कोणत्या दिशेने जाताना पाहायला मिळेल, कोणत्या संघाचा पलटा भारी आहे, कोणता संघ दर्जेदार खेळ करताना पाहायला मिळेल. षटकामध्ये हे षटक ठरवेल ही मॅच कोणत्या दिशेने जाईल. यावेळेस पहा डॉट बॉल वेगवान गतीने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बागफुटला जाण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज क्रमांक 3 प्रवीण या मॅच मध्ये शुभम आहे. येस शुभमचा पहिलाच बॉल वेगवान गतीने 6 फुटाचा गोलंदाज. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 6 फुटावरून गोलंदाजी करताना हाफ ट्रॅकर आल्यानंतर पाहायला गेलं तर एकच धाव. लेग स्लीपला मात्र पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक आहे. थोडासा लॉंग त्यानंतर फेकी गेली जाईल. एका धावेने धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 24 या आकड्यावरती. यावेळेस पाफुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस चुकी होताना पाहायला मिळते, परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळेल. जर क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली असती तर कदाचित आपल्याला पाहायला गेलं तर 4 धावा देखील पाहायला मिळाल्या असत्या. परंतु यावेळेस पाहायला गेलं तर पूर्णपणे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. थोडस जिथे मात्र आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या गेल्या. यावेळेस पहा पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय, परंतु यावेळेस चुकी होते. आउटफील्ड फास्ट आहे. वेगवान गतीने चेंडू खाली पुन्हा एकदा जातोय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या क्रमांक 27 या आकड्यावरती 27. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. सरळ बॅटने खेळायचं होतं, फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु गोलंदाजाच्या क्षेत्ररक्षणाच्या मदतीने यावेळेस मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतो. वेलकम डीजे. येस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. अजून देखील येणाऱ्या काळामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक अनिकेत आहे. चेंडू खाली येईल. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते, जिथे मात्र धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना पाहायला गेलं तर 3 षटकार खूप महत्वाचे आहेत. 4 चौकार येणं खूप गरजेचे असतील आणि तिथून पुढे मॅच कशा पद्धतीने बनवली जाईल. गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती होताना पाहायला मिळाली. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर चांगलं कमबॅक. 12 धावांवरती धावसंख्या थांबवली गेली. 11 धावांवरती धावसंख्या थांबवली गेली. त्यानंतर पाहायला गेलं तर चांगल्या
पद्धतीने गोलंदाजी होताना पाहायला मिळाली। तिसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला गेलं तर एक महत्वाची विकेट, लेग बायच्या स्वरूपातील एक धाव आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे घेऊन गेला, परंतु 28 ही धावसंख्या। येणाऱ्या काळामध्ये 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे। येणारा काळ सांगून जाईल ही मॅच कोणता संघ विजेता होताना पाहायला मिळेल। चेंडूला सोडून दिला जाईल यावेळेस, मात्र पंच आमच्यापर्यंत बळताय। दोन्ही हात समांतर रेषेत आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे मात्र वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत कळवण्यात येतोय। फलंदाजाला देखील माहित होतं हा वाईट बॉल आहे, या चेंडूवरती छेडछाणी करताना पाहायला मिळत नाही। यावेळेस प्रॉपर बॅट स्विंग होते आणि 7 धावांसाठी लॉंग ऑफ रिजन कव्हर केलं जाईल, जिथे मात्र या 6 धावा येणारे 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे। अशीच बॅटिंग जर सुरू राहिली तर या 3 चेंडूंवरती मॅच बदलताना पाहायला मिळेल। प्रो गोलंदाज आहे तर पेनल्टी किती धावांची असेल चेक करायचंय। इस थर्ड अंपायर यावेळेस पहा सुंदरशी गोलंदाजी, यावेळेस वेगवान गतीने चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी। या खेळपट्टीला आग लावली जाते, वनवा पेटवला जाईल आणि त्यानंतर धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल। येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। सुरुवात दर्जेदार राहिली, सुरुवातीच्या 2 चेंडूवरती षटकार चौकार, एक अवांतर धाव, म्हणजे येणारा काल सांगून जाईल 4 चेंडू मध्ये 10 धावा बनतील का। आतापर्यंत काय झालं हे महत्वाचं नाही, येणारा धन्यवाद डीजे। यावेळेस पहा बॅट स्विंग होते, परंतु बॅटची बाहेरची काढा आउटसाइड एज लागते, परंतु 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय। एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होते। 3-9 समीकरण आपल्याला पाहायला मिळेल। आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालाय गोलंदाज। या 3 चेंडूवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। ओव्हर द विकेट, या बेस मात्र 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय, थांबवले जाईल का फेकी करण्यापासून। या बेस मात्र थांबला जातोय, परंतु एक धावेला थांबू शकत नाही। 2 चेंडू 8 धावा, 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धाव। या मॅच मध्ये सांगून जाईल ही मॅच कोणाची आहे। गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस पहा चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते। एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न झाला। यावेळेस मात्र पहा
2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 चेंडू 6. जर षटकार ठोकला तरी मॅच विन होताना पाहायला मिळेल बॅटिंग करणारा संघ. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जर निर्धाव आला तर गोलंदाजी करणारा संघ विजयी आणि जर षटकार आला तर पाहिला गेलं तर बॅटिंग करणारा संघ विजयी. आता मात्र थोडासा कानमंत्र दिला जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाईल. बाउंड्री लाईन क्लिअर करायची या चेंडूवरती कशा पद्धतीने होताना पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि येणाऱ्या काळामध्ये 6 धावांची आवश्यकता. यावेळेस मोठा स्ट्रोक जरूर खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील आहे. कॅच देखील पकडला गेलाय आणि 5 धावांनी विजेता देखील गोलंदाजी करणारा संघ होताना पाहायला मिळालाय. ही मॅच महत्वाची होती. पहिल्या क्रमांकाचा सामना दर्जेदार पद्धतीने विजेता होतोय आणि पहिला महत्वाचा निर्णायक लढतीचा खेळ विजेता झाल्यानंतर एम्पायर टीम धायटी हा संघ विजेता झालाय. तर होणारी पुढील मॅच